सर एक विचारायचं सर, नुकत्याच महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत. आपल्या पक्षातील कुठल्या कार्यकर्त्याला संधी देण्यात आली का सर, स्वीकृत नगरसेवक म्हणून? सर, स्वीकृत नगरसेवक म्हणून आपल्या पक्षातील कार्यकर्त्याला कुठं संधी देण्यात आली का? स्वीकृत म्हणून अनेक ठिकाणी संधी मिळणार आहे. केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले सर हे धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहराला आज त्यांनी धावती भेट दिलेली आहे. विशेष करून उमरगा शहरातील त्यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते समजले जाणारे RPIचे कैलासवासी सुभाषजी सोनकांबळे यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं त्यांनी आज त्यांच्या स्वघरी सुभाषजी सोनकांबळे यांच्या घराला भेट देऊन सांत्वनपर त्यांच्या कुटुंबियाशी संवाद साधला. RPIचे ज्येष्ठ नेते ज्यांनी पक्षासाठी एकनिष्ठ आणि स्वतःला वाहून गेलेले असे कैलासवासी सुभाषजी सोनकांबळे यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले हे आज त्यांच्या घरी भेट दिले आणि त्यानंतर धावती भेट म्हणून उमरगा शहरातील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी त्यांनी आले होते. त्या दरम्यान NTV न्यूज मराठीतर्फे त्यांना काही विशेष प्रश्न विचारण्यासाठी त्यांच्या त्या धावती भेट गाडीत बसलेल्या अवस्थेतूनच आम्ही त्यांना काही प्रश्न विचारलं, जेणेकरून त्यांची एकतर राज्यसभेवर निवड झालेली आहे. त्यांची राज्यसभेवर निवड झाल्यानंतर त्यांच्याच पक्षातील जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने त्याचा फायदा होणार आणि जे काही महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत त्या संपन्न झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर RPI पक्षातील त्यांच्याच पक्षातील कार्यकर्त्यांना कुठं स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झालेली आहे किंवा होणार आहे याबाबत आम्ही त्यांना विचारणा केला असता. त्यांनी सर नुकत्याच महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत. आपल्या पक्षातील कुठल्या कार्यकर्त्याला संधी देण्यात आली का सर, स्वीकृत नगरसेवक म्हणून? सर, स्वीकृत नगरसेवक म्हणून आपल्या पक्षातील कार्यकर्त्याला कुठं संधी देण्यात आली का? स्वीकृत म्हणून अनेक ठिकाणी संधी मिळणार आहे. अनेक ठिकाणी आपल्याला मिळेल संधी. मुंबईला मिळणार आहे, पुण्यामध्ये मिळणार आहे, अनेक ठिकाणी मिळणार आहे. बरं सर, आपण आता राज्यसभेवर निवड झालेली आपलं अभिनंदन, पण या माध्यमातून आपल्या कार्यकर्त्यांना तळागाळामध्ये कार्य करणारा कार्यकर्त्याला काय फायदा होईल का सर? कार्यकर्त्यांना फायदा होणार आहे, कारण आता मी केंद्राचे मंत्रिमंडळ असल्यामुळे देशभर पक्ष वाढलेला आहे. महाराष्ट्रामध्ये त्याचा फायदा नक्की होणार आहे आणि आता कार्यकर्त्यांनी त्यांच्यासारखं ऍक्टिव्ह व्हावं त्यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे, पक्ष बांधणी सुरू आहे आणि पुढच्या काळामध्ये मात्र आपल्याला अन्याय होणार नाही याची काळजी आम्ही घेण्याचा प्रयत्न केला. सर, पक्ष बळकटीसाठी व्याप्ती संदर्भात आणि आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी त्यांनी एक स्पष्ट भूमिका या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. NTV न्यूज मराठीसाठी मी सचिन बेदरे, उमरगा, धाराशिव.